ते मंत्री नितेश राणेंनी केलेल्या वादग्रस्त विधानाची महाराष्ट्रात सगळे विरोधक ईव्हीएमच्या नावाने बोंबलत आहेत। मात्र होय, आम्ही ईव्हीएमचे आमदार आहोत, पण ईव्हीएमचा अर्थ एव्हरी वोट अगेन्स्ट मुल्ला असल्याचं वादग्रस्त विधान सांगलीच्या हिंदू गर्जना सभेत मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केलेलं आहे। ईव्हीएमच्या नावाने आमचे कसे विरोधक बोंबलतात? अजब होत नाही का हिंदू समाज एकत्र येऊन कसं मतदान करू शकतो? आमच्या ते हे बाहेर मतदान करायला हिंदू समाज होऊ शकत नाही। ईव्हीएम वर दोन देतात आणि यामध्ये ईव्हीएमचा माझ्या ईव्हीएमचा फुलफॉर्म कळला नाही। हिंदू समाज कुठल्या विचाराने मतदान केलं कळत नाही। ईव्हीएमचा अर्थ आहे एव्हरी वोट अगेन्स्ट मुल्ला। तर याच कार्यक्रमामध्ये सुरेश खाडे यांनी काय विधान केलेलं आहे तेही ऐकूया। मगाशी घोषणा देताना हिंदू राष्ट्र म्हणून घोषणा दिली आपण पाऊल टाकावे त्या दृष्टिकोनातून आणि केंद्र पाऊल टाकायला लागले की आम्ही पण तुमच्या बरोबर आहोत राजे। आम्ही मागे नाही, आम्ही पण मिनी पाकिस्तानमध्ये लढतो आम्ही आणि याविषयीच बोलण्यासाठी आपल्या सोबत एमआयएमचे नेते माजी खासदार इम्तियाज जलील आहेत। इम्तियाज जलील जी आपण बघितलं, आता आपण ऐकलं असेल नितेश राणे आणि सुरेश खाडे यांचे वक्तव्य, काय म्हणणं आहे तुमच्या या वक्तव्यानंतर? नाही, एक तर कमीत कमी भाजपचा एक पहिल्या नेत्याने हे मान्य केलं की ते ईव्हीएमचे मंत्री आहे। म्हणजे जे सगळे विरोधी पक्षातले नेते जे वारंवार बोलायचे की आपण सत्तेमध्ये जे आलेले आहे भारतीय जनता पार्टी ते ईव्हीएम मुळे आलेले आहे आणि त्यांनी ते मान्य केलेले आहे। आणि नितेश राणे याला मंत्रीपद देताना त्यांच्यामध्ये काय गुण आहे हे भारतीय जनता पार्टीने बघितलं होतं। त्यांची प्रवृत्ती काय आहे, कशा घाणेरड्या मानसिकतेचे ते आहे, हे सगळं त्याचा क्वालिफिकेशन बघून त्यांना महाराष्ट्राचा एक जबाबदार मंत्रिपदाचा पद देण्यात आलं आहे। आता आमची विनंती यांना हे आहे की आता जेव्हा तुम्ही सत्तेमध्ये नाही होते, तुम्ही फक्त आमदार होते, तर तुम्ही खूप बडबड करायचं आणि लोक ऐकायचे। आता तुमच्यावर एक खूप महत्वाची जबाबदारी आलेली आहे महाराष्ट्राच्या विकासाच्या संदर्भात आणि आता कमीत कमी आमची अपेक्षा हे आहे तुम्ही असे मुद्दे ना घेता महाराष्ट्राचा विकास कसा करणार याच्या बाबतीत बोललं तर चांगलं होईल। म्हणजे आम्हाला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीने या माणसाला सोडलेले आहे की तुला जे बोलायचे आहे ते बोल, आम्ही तुला काहीही बोलणार नाही। पण हे गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की एक मंत्री जेव्हा असतो तर ते सगळ्यांचा मंत्री असतो, ते सगळे जाती धर्मांचा मंत्री असतं। आता बहुतेक त्यांना हे भान आलेला नसेल की मी मंत्री झालेला आहे आणि तशाच प्रकारची गुंड प्रवृत्तीची जी भाषा ते पहिले बोलायचे ते आत्ताही बोलू लागलेले आहे। कमीत कमी आमची अपेक्षा आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना बोलावं, समजावून सांगावं की बाबा तुला मी मंत्रिपद दिलेले आहे, आता कमीत कमी तू चांगल्या रीतीने वाग, सगळ्यांना सोबत घेऊन चाल आणि हे अशा प्रकारचे घाणेरडे जे वक्तव्य तू वारंवार करत आहे ते आता थांबवा। अगदी इम्तियाज जलील जी, तुम्ही मुख्यमंत्र्यांची या संदर्भात भेट घेणार आहात किंवा या संदर्भात काही तुमच्या पक्षाची भूमिका असेल पुढची? नाही, काय आहे की आम्ही या माणसाला जास्त महत्व देत नाही, कारण तुम्ही बघितलं असेल की हे फक्त स्टेटमेंट्स या कारणाने करतो की त्याला माहित आहे की मीडियामध्ये आपल्याला काही पब्लिसिटी मिळणार, मग ते काही बोलल्यानंतर आपण प्रतिक्रिया घेतात लोकांची, तर या माणसाला मी जास्त महत्व देत नाही। आम्ही मुख्यमंत्र्यांकडे जाणं म्हणजे याला खूप महत्व देण्यासारखं आहे। आता आमचेही लोक असं म्हणताय की साहेब उसको बोलने दो, क्या बडबड बडबड करने का है, उसको बडबड करने दो करके उसने, तर आता आम्हीही त्याला एक्सेप्ट केलेले आहे की बाबा तू बोल। बहुतेक एक दिवस असा येईल त्याला मनोरुग्ण म्हणून भारतीय जनता पार्टी त्याचं मंत्रिपद काढून घेईल आणि त्याला एका मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतील। अगदी जलीलजी, धन्यवाद, तुम्ही झी 24 तासशी बोललात त्याबद्दल।